तर आपण आज टम्म फुगणाऱ्या अशा बाजरीच्या भाकरी बघणार आहोत। ह्या भाकरी आपण प्रवासामध्ये 8 दिवस जरी घेऊन गेलो तर बाजरीच्या भाकरी बिलकुल खराब होत नाही। एकदम पातळ आणि अशा टम्म फुगणाऱ्या भाकरी कशा पद्धतीने बनवायच्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी खायला पाहिजे, कारण खूप पौष्टिक अशी बाजरी शरीरासाठी आहे आपल्या, आणि ते खायलाच पाहिजे। आणि भाकरी अशा करण्यासाठी काय काय ट्रिक वापरावं लागते। कधी कधी आपल्याला भाकरी जमत नाही किंवा जाड होतात किंवा ते इटक लागल्यासारखे वाटतात, तर ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे। बघा, एकदम पेटाऱ्यासारख्या बाजरीच्या भाकरी गावाकडच्या पद्धतीने, गावाकडे असेच केल्या जातात। तर आपण आता ह्या भाकरी कशा बनवायच्या ते बघूया। तर हे बघा, त्यासाठी आपण एकदम थोडं असं पीठ घेतलं होतं, पण हे पीठ आहे ना आपल्याला एकदम चांगलं मळून घ्यायचं। ही ट्रिक असती बाजरीच्या भाकरी एकदम पातळ होण्यासाठी। कधी कधी काय होतं की पीठ हे आपण चांगलं मळत नाही, चांगलं ती कणिक असं मळून घेत नाही, त्यामुळं भाकरी कधी चिरतात किंवा जाड येतात किंवा तव्यावर तुटतात। तर ह्या सगळ्या गोष्टी न होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पीठ हे चांगलं मळावं लागतं आणि आपल्याला गिरणीतून पीठ हे बारीक आलं पाहिजे। त्यामुळं काय होतं की भाकरी चांगल्या पातळ येतात। तर ह्या अशा पद्धतीने ही पारंपरिक पद्धत आहे भाकरी करण्याची। कोणी एकदाच खूप सारा कणिक मळून ठेवतं, पण तसं न करता ह्या असं करायचं, थोडं घेऊन आणि एकदम पातळ पापडासारख्या बाजरीच्या भाकरी करायच्या। तुम्ही ह्या भाकरी 8 दिवस जरी ठेवल्या तर बिलकुल खराब होत नाही, किंवा प्रवासामध्ये कोणाकोणाला हॉटेलचं जेवण नाही चालत, तर तुम्ही अशा भाकरी करून नेल्या तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो, किंवा शरीरासाठी पौष्टिक आहे बाजरी ही खूप। तर ह्या अशा पद्धतीने एकदम पातळ अशी भाकर टाकून घ्यायची। बघू शकता, या आपण जी कणिक मळलेली आहे त्यामुळे भाकरीचं बिलकुल तुकडे वगैरे पडलेले नाही आणि भाकर एकदम ॲज इट इज राहिलेली आहे। टाकल्यानंतर लगेचच त्याला पाणी लावून घ्यायचं आहे। जर आपण उशिरा पाणी लावलं किंवा पाणी लावून उशिरा उलथून घेतली तर वरून भाकरीला एक प्रकारच्या चिरा पडतात। त्यामुळं काय करायचं, पाणी लगेच लावायचं आणि लगेच उलथून घ्यायची, नाहीतर खूप वेळ वरून परत पाणी लावून कोरडेपणा आला की भाकरीला चिरा पडतात। तव्यावरच मी भाकर भाजून घेणार आहे। यामुळं काय होतं की आपण जेव्हा गॅसवर भाजतो तर डायरेक्ट गॅसवरचं काहीच खायचं नाही, हे चांगलं नसतंच हे आरोग्यासाठी। त्यामुळं तव्यावर बी बघू शकता तुम्ही भाकरी किती फुगलेली आहे। एवढी पातळ भाकरी आहे तरी चांगली फुगलेली आहे, एकदम कडक अशा भाकरी झालेल्या आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व भाकरी करून घेतलेल्या आहे। बघू शकता भाकरी किती पेटारासारख्या फुगल्या टम्म अशा, आणि खायला एकदम चविष्ट लागते। हिरव्यागार अशा बाजरीच्या भाकरी आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्याचा ठेचा किंवा लोणचं, याची एक वेगळी चव असते। तर ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहे। बघा तुम्ही, भाकरीचे एकदम पापुडे 2 झालेले आहे आणि इतक्या पतल्या झालेल्या आहे या भाकरी की भाकरी ह्या बिलकुल खराब होणार नाही किंवा इटक लागणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भाकरी करून बघा। याच्यात एकच ट्रिक आहे की आपण जी कणिक मळतो ती कणिक छान मळून घ्यायची आहे। थोडं पीठ घेऊन एकदाच पीठ मळून नाही ठेवायचं आहे। कोणी असं करतं की एकदाच पीठ मळून ठेवतं, त्यामुळं भाकरी ही चांगल्या येत नाही। बघू शकता भाकरी किती छान आलेल्या आहे, एकदम पतल्या अशा आलेल्या आहेत। तर आपण हिरव्या मिरच्या ठेचा किंवा लाल मिरच्याची चटणी, भुरका किंवा लोणचं आपण ह्या भाकरीसोबत खाऊ शकतो। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा।